नमस्कार. पत्रकार भवनामध्ये मी पत्रकार बांधवांचं श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाच्या वतीने या पत्रकार परिषदेमध्ये स्वागत करतो. लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेतून स्थापन झालेली श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ या संस्थेचे वर्तमान अध्यक्ष सारखेल कान्होजी आंग्रे यांचे वंशज रघोजीराव आंग्रे हे मंडळाचे वर्तमान अध्यक्ष आहेत. श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाचे माजी अध्यक्ष की ज्यांनी 18 वर्ष रायगड स्मारक मंडळाचा अध्यक्षपद त्याचा कारभार पाहिला ते जगदीशराव कदम. श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाचे गेले अनेक वर्ष सरकार्यवाह म्हणून मी काम पाहतोय. त्याचबरोबर श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाचे जे संस्थापक अध्यक्ष होते, कार्यवाह होते लोकमान्य टिळक यांचे वर्तमान वंशज कुणाल टिळक हेही पत्रकार परिषदेला उपस्थित आहेत. आम्ही मंडळाचे अध्यक्ष रघोजीराजे यांना पहिल्यांदा आपल्याशी प्रास्ताविक करण्याविषयी विनंती करतो. मंडळाच्या आत्ताचे अध्यक्ष रघोजीराजे आपल्यासमोर ती आत्ता गेल्या 2 दिवसांपासून जो वाद आत्ता सुरू आहे, लोकमान्य टिळक, छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आणि श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ आणि त्याचा गेल्या जवळपास 125 पेक्षा जास्त वर्षांचा इतिहास, त्या संदर्भामध्ये निवेदन करते. नमस्कार. गेल्या 2-3 दिवसांपासून छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी, त्या समाधीच्या निर्मितीमधलं लोकमान्य टिळकांचं योगदान किंवा ऐतिहासिक अनेक तथ्य यांच्या बाबतीत महाराष्ट्रामध्ये बराच उहापोह सुरू आहे. बरीच उलटसुलट मतांतरं आलेली आहेत आणि त्याच्यामध्ये लोकमान्य टिळकांचं कर्तृत्व हे क्षुल्लक राजकीय स्वार्थाकरता किंवा एका अभिनिवेशाकरता त्याला जातीगत स्वरूप दिलं जातं आहे, व्यक्तिगत स्वरूप दिलं जातं आहे आणि त्यातून आपण एका थोर क्रांतिकारकाचा अपमान करतो आहे हे सोयीस्करपणे नजरेअंदाज केलं जातं आहे. कुठल्याही प्रकारचं जातीगत विद्वेष न बाळगता आपल्या क्रांतिकारकांकडे, ह्या देशाकरता जीवन दिलेल्या लोकांकडे, ज्यांनी आपल्या आयुष्याची अनेक वर्ष या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी दिली, अशा व्यक्तींना कुठल्या तरी एका जातीच्या चौकटीत बांधून त्यांचा अपमान करण्याचा जो प्रयत्न केला गेला आहे त्याचा सर्वप्रथम मी निषेध करतो आहे. 1885 सालापासून छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी किंवा रायगड हा वास्तविक पाहता गेलं तर त्याच्या जीर्णोद्धाराकरता लोकमान्य टिळक प्रयत्नशील होते. ह्यासाठीचे जे कागदोपत्री पुरावे आहेत ते मी आपल्याला प्रेस नोटच्या स्वरूपात दिलेलेच आहेत. त्याच्याशिवायचा सुद्धा प्रत्येक कागद, आज मी जे काही स्टेटमेंट्स करणार आहे त्याच्या संदर्भातला प्रत्येक कागद माझ्याकडे उपलब्ध आहे आणि मंडळाच्या रेकॉर्डवर ते सगळं आहे. मुंबईमधून जेम्स डग्लस नावाचा एक इतिहासप्रेमी मनुष्य ब्रिटिश कालखंडामध्ये रायगडावर गेला आहे आणि त्यावेळेला त्यांनी बघितलेलं आहे की रायगडाची दुरावस्था वर्णन करण्याच्या पलीकडची आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी भग्नावस्थेत होती आणि ते त्यांनी आपल्या बुक ऑफ बॉम्बे या ग्रंथात नमूद केलेलं आहे. नंतरच्या कालखंडामध्ये लोकमान्य टिळक त्या खडतर अवस्थेमध्ये असलेल्या रायगडावर गेले आणि त्यावेळी त्यांनी ती शिवसमाधी पाहिली. त्याचं अतिशय भग्न स्वरूप होतं. तिथे रायगडावर भरपूर कचरा, झाडं वाढलेली होती. त्यावेळेला त्यांची मनस्थिती अतिशय द्विधा झाली आणि ज्या शिवाजी महाराजांनी स्वातंत्र्याचा आद्य उद्घोष आपल्यापर्यंत केलेला दिसतो, त्यांच्या राजधानीच्या गडाची आणि त्यांच्या समाधीची अशी दुरावस्था व्हावी हे पाहून लोकमान्यांना अतिशय क्लेश झाला आहे आणि त्यातूनच त्यांनी त्या शिवसमाधीच्या जीर्णोद्धाराचं सूतोवाच केलं आहे. लोकमान्य टिळकांनी 1885 साली रायगडावरून परत आल्यानंतर पुण्याच्या हिराबागेमध्ये एक सभा घेतली आहे
त्या समाधीचं आणि गडाचं वर्णन तिथे केल्यावर अवघ्या देशातून प्रत्येक शिवप्रेमीला, ह्या देशावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला हे जाणवलं की छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी किंवा तो तख्ताचा गड ज्याला आपण रायगड म्हणतो त्याची ही दुरावस्था होणं अतिशय खेदजनक बाब आहे. आणि त्यातूनच श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ ह्या संस्थेची स्थापनेची बीजं रोवली गेली आहेत. त्या काळातली जी धुरंधर व्यक्तिमत्व होती ती सगळी या शिवाजी रायगड स्मारक मंडळाच्या योगे एकत्र झाली आणि त्यांनी शिवस्मारकाच्या जीर्णोद्धाराचा संकल्प केला. त्याकरता हिराबागमध्ये जी सभा झाली त्यामध्ये वर्गणी गोळा केली गेली आणि त्या वर्गणीला श्री शिवाजी फंड असं नाव दिलं गेलं आणि त्यातूनच या समाधीचा जीर्णोद्धार व्हावा ह्या दृष्टीने पावलं उचलली गेली. आजसुद्धा आपल्याला माहिती आहे की रायगड हा ASIच्या अंडर आहे. एक प्रोटेक्टेड मॉन्युमेंटमध्ये कुठल्याही प्रकारचं काम करायचं झालं तर अनेक बंधनं असतात. आजपासून 125 वर्षापूर्वी जेव्हा इंग्रजांचा कालखंड होता त्यावेळेला स्वराज्याबद्दल प्रेरणा मिळेल किंवा स्वराज्याबद्दल आदर वाढेल अशा कुठल्याही कृतीला इंग्रजांनी किंवा इंग्रजांच्या शासनाने सहयोग देणं मुळीच शक्य नव्हतं. त्या परवानगीच्या कचाट्यामध्ये ह्या फाईल्स बरेच दिवस फिरत राहिल्या आणि लोकमान्यांनी त्याच्या बाबतीत पुरेपूर त्याचा पाठपुरावा केलेला आपल्याला आढळून येतो. त्या संदर्भातली पत्र, त्या संदर्भातला त्यांचा पत्रव्यवहार आपल्याकडे उपलब्ध आहे. नंतरच्या कालखंडात लोकमान्यांना शिक्षा झाली आणि लोकमान्य टिळकांची रवानगी मंडालेला झालेली आहे. या कामामध्ये जो उशीर झाला त्याच्यामागची अनेक कारणं आहेत. वर्गणी गोळा केली, आणखी लगेच मंडळ स्थापन केलं आणि लगेच शिवस्मारक बांधलं हे एका प्रायव्हेट गोष्टी स्ट्रक्चरमध्ये शक्य होतं. पण ती शासकीय मिळकत असल्यामुळे इंग्रज शासनाकडे पाठपुरावा करणं अतिशय आवश्यक होतं. स्वातंत्र्यपूर्व काळ आणि त्यातसुद्धा लोकमान्य टिळकांसारखा क्रांतिकारक जहाल म्हणवणारा माणूस ह्या कृतीच्या मागे आहे हे पाहिल्यावर इंग्रजांनी सहयोग करणं किंवा सहयोगाची अपेक्षा बाळगणं आज स्वातंत्र्योत्तर काळात ठीक, पण आजपासून 125 वर्षापूर्वी अतिशय दुरापास्त गोष्ट होती. मात्र चिकाटीने लोकमान्यांनी तो प्रकरण लावून धरलं. आणखीन त्यांनी आपल्या जीवनभरामध्ये ते एक ध्येय म्हणून बाळगलं. आणखीन त्यांच्या जीवनखंडातला रायगडावरचा पहिला शिवपुण्यतिथी कार्यक्रम, रायगडावरचा शिवजयंतीचा कार्यक्रम आणि रायगडावरचं छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकाचा कार्यक्रम असे तिन्हीही त्यांनी सार्वजनिक स्वरूपामध्ये रायगडावर सुरू केलेत. स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये जेव्हा शिवनेरीवर शिवाजी महाराजांचं जन्मस्थळाचं डेव्हलपमेंट झालं त्यानंतर शिवजन्माचं काम किंवा शिवजन्माचा उत्सव हा शिवनेरीवर होऊ लागला आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी जिथून स्वराज्य केलं, जिथून स्वराज्याचा गाडा हाकला ते ठिकाण म्हणजे रायगड तख्ताचा गड म्हणून त्याच्यावर त्यांचा शिवराज्याभिषेक दिन, आणखीन जिथे त्यांनी देह ठेवला ती शिवपुण्यतिथी, ह्या दोन्ही ज्याला आपण म्हणू शकतो उत्सव असू शकतील किंवा जे दिवस असतील, पवित्र दिवस असतील, ते दिवस त्या दिवशीचे कार्यक्रम सुरू करण्यात आले. 1925चा जो कालखंड आहे, 1920मध्ये लोकमान्य टिळक गेल्यानंतर रायगड स्मारक मंडळाने त्यांचा जो ध्येय होतं, त्यांचं उद्दिष्ट होतं, त्याचा पाठपुरावा करणं सुरू ठेवलं आणि 1925 साली आपल्याकडे त्याची परवानगी आली आहे. टिळकांनी जी योजना मांडलेली होती त्यामध्ये तत्कालीन समाजधुरीण जे दाजी आबाजी खरे म्हणजे रायगड मंडळाचे तत्कालीन अध्यक्ष, आणखीन इतर अनेक धुरीण होते ज्याच्यामध्ये तळेगावकरचे दाभाडे सरकार होते, नातू होते, आणखीन इतर अनेक पुण्याची आणि परिसरातली महाराष्ट्रातली प्रतिष्ठित मंडळी होती. रायगड मंडळाने या समाधीचा एक आराखडा निर्माण केला. त्या आराखड्याच्या ब्लूप्रिंट्स आजसुद्धा आपल्याकडे आहेत आणि त्या आराखड्याच्या माध्यमातून रायगड मंडळाने ज्या समाधीचा आराखडा मांडला आहे त्याचनुसार त्या समाधीचं आज आपल्याला बांधकाम झालेलं आढळून येतं आहे. मधल्या कालखंडामध्ये लोकमान्य टिळकांच्या हयातीतच
डेक्कन बँक ह्या परवानग्या मिळेपर्यंत गोळा केलेला निधी ठेवायचा कुठे म्हणून डेक्कन बँकेमध्ये तो ठेवला आला होता. तो फिक्स डिपॉझिटच्या स्वरूपामध्ये हा निधी ठेवला होता. मात्र दुर्दैवाने डेक्कन बँक बुडली. त्यानंतर लोकमान्य टिळकांनी त्या बँकेच्या विरुद्ध फर्स्ट क्लास कोर्टामध्ये पुण्यातच खटला दाखल केला आहे आणि त्या खटल्याचा निकाल लागून मंडळाला 33,000 रुपये नुकसान भरपाई व्याजासकट देण्यात यावी असा माननीय कोर्टाचा निकाल लागलेला आहे. पण मधल्या कालावधीमध्ये निकाल लागण्यापर्यंतच्या आधीच्या कालखंडामध्ये डेक्कन बँक दिवाळखोरीमध्ये निघाली आणि अवसानात गेलेल्या बँकेमुळे ते पैसे मंडळाचे बुडाले. लोकांचा तो सहभाग होता, पण त्याच्यानी खचून न जाता लोकमान्य टिळकांनी पुन्हा एकदा पुनश्च हरिओम म्हणून त्या शिवसमाधीचं जो पण घेतलेला होता त्या पणाच्या दृष्टीने वाटचाल करायची म्हणून लोकांकडे पुन्हा एकदा सुरुवात केली. आणखीन त्यातूनच पुन्हा एक निधी गोळा करण्यात आला आणि ह्याच निधीच्या माध्यमातून सन 1925मध्ये 6 फेब्रुवारीला ब्रिटिश सरकारने जीर्णोद्धाराची परवानगी दिलेली आहे. म्हणजे लोकमान्य टिळकांच्या निधनाच्या नंतर ही परवानगी मिळालेली आहे. मात्र लोकमान्य टिळकांनी स्थापन केलेल्या मंडळाला ती परवानगी दिलेली आहे. ही विशेषत्वाने नमूद करण्यासारखी बाब आहे. ती जी परवानगी दिलेली आहे त्याच्यानंतर 6 फेब्रुवारी 1925ला डग्गन EM अंडर सेक्रेटरी टू गव्हर्नमेंट यांच्या सहीने GR नंबर 7023 पारित झाला आहे. महाराष्ट्र शासनाचा GR आहे आणि तो आपल्या संदर्भासाठी आपल्या प्रेस नोटमध्ये जोडलेला दिसतोय. लोकमान्यांच्या नंतर जे 12,000 रुपये मंडळाकडे पुन्हा एकदा वर्गणीतून गोळा झाले होते त्या वर्गणीमध्ये 5,000 रुपये PWD पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट, पुरातत्व विभागाचे 2,043 रुपये असं 19,043 रुपये ह्या एकत्रित निधीमधून समाधीच्या जीर्णोद्धाराला सुरुवात झाली आहे. रत्नागिरीचं पब्लिक वर्क डिपार्टमेंट आणि रायगड मंडळाची देखरेख अशा संयुक्त विद्यमाने आज आपल्याला जी समाधी दिसते तिचा जीर्णोद्धारित समाधीचं बांधकाम केलेलं आपल्याला आढळून येतं आहे. 1926 साली 3 एप्रिलला हनुमान जयंती चैत्र पौर्णिमेच्या दिवशी शिवपुण्यतिथी होती आणि त्या शिवपुण्यतिथीच्या मुहूर्तावर नागपूरकर भोसले श्रीमंत लक्ष्मणराव भोसले यांच्या प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते आणि मंडळाचे तत्कालीन अध्यक्ष सीतारामपंत टिळक, चिट्टीस नची केळकर, डॉक्टर बाशी मुंजे यांच्या उपस्थितीमध्ये ह्या आज जो सद्यस्थितीमध्ये आपल्याला समाधी दिसते तिचं लोकार्पण करण्यात आलं. समाधी निर्मितीचा अहवाल सर्व पुराव्यांसकट महाराष्ट्र शासनाने 1974 साली शिवाजी मेमोरियल्स द ब्रिटिश ॲटिट्यूड AD 1885 to 1926 या ग्रंथामध्ये प्रसिद्ध केलेला आहे. हा कोणाचाही वैयक्तिक किंवा खाजगी ग्रंथ किंवा खाजगी पुस्तक नाही, तर हे शासनाचं मान्यताप्राप्त शासनाने प्रकाशित केलेलं पुस्तक आहे आणि ते आपल्याला आज उपलब्ध होऊ शकतं आहे. या ग्रंथाचं संकलन कोणी केलं आहे तर तत्कालीन पुरातत्व आणि पुराभिलेखागार संचालक VG खोबरेकर यांनी केलं आहे. लोकमान्य टिळकांनी 127 वर्षापूर्वी ज्या मंडळाची स्थापना केली त्या मंडळाच्या माध्यमातून गेली 127 वर्ष मधली कोविडची 2 वर्ष सोडली तर सार्वजनिक पातळीवर लोकसहभागातून आणि लोकांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीला, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृतीला वंदन करता यावं ह्या संकल्पनेतून तिथे दरवर्षी शिवपुण्यतिथी अभिवादन कार्यक्रम घेतला जातो. मात्र कोविडच्या 2 वर्षातसुद्धा मंडळ स्वस्थ बसलं नाही. तो कोविडच्या प्रोटोकॉल्सचं, कोविडच्या नियमांचं पालन करून मंडळाचे निवडक पदाधिकारी गडावर गेलेत आणि त्यांनी त्या मुहूर्तावर छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची लोककल्याणकारी राज्याची संकल्पना मंडळाने सुद्धा आत्मसात केली म्हणा किंवा त्याचा पाठपुरावा केला किंवा त्याच्या पावलावर पाऊल टाकतोय असं म्हणा. आम्ही 15 लाख रुपयाची मदत कोविडच्या कालखंडामध्ये रायगड घेऱ्यातील ती जे तुमचे आमचे बांधव आहेत ज्यांना अन्नधान्याची, पाण्याची, साबणाची किंवा जीवनावश्यक वस्तूंची गरज होती त्या सर्वांसाठी 15 लाख रुपये लोकसहभागातून निधी गोळा केला आणि त्याचं वाटप केलं आहे.
त्या एप्रिल आणि मेच्या उन्हाळ्यामध्ये जेव्हा पूर्णतः लॉकडाऊन लागलेला होता तेव्हा 40-40 किलोचे किट बनवून रायगडावर काम करत असलेल्या प्राधिकरणाचे जे कामगार आहेत ते कामगार पत्र्याच्या खोल्यांमध्ये राहतात. आज आपण आत्ता इथे AC मध्ये बसलेलो आहोत. त्या पत्र्याच्या शेडमध्ये असलेल्या कामगारांना कोविडच्या दिवसात कोविडची भीती असताना मंडळाच्या कार्यकर्त्यांनी जाऊन त्यांच्यापर्यंत अन्नधान्याचा पुरवठा केलेला आहे. रायगड मंडळ हे छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार, छत्रपती शिवाजी महाराजांची ध्येय आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य लोकांपर्यंत पोचवायसाठी कार्यरत आहे. त्यातूनच आम्ही मोडी लिपी अभ्यासवर्ग असतील, कागदपत्रांचं डिजिटायझेशन असेल किंवा शिवविचार ज्या ज्या योग्य लोकांपर्यंत पोचेल ते पोचवायचं काम करतो आहे. कुठल्याही प्रकारची नॉन पॉलिटिकल ऑर्गनायझेशन असताना, कोणाचंही कुठल्याही प्रकारचं राजकीय बंधन नसताना मंडळाचे कार्यकर्ते, मंडळाचे पदाधिकारी आणि मंडळाचे हितचिंतक फक्त शिवाजी महाराजांचा विचार आणि शिवाजी महाराजांवर असलेली दुर्दम्य निष्ठा यातून गेले 127 वर्ष हे काम करतात आहेत. आणखीन गेल्या 2-3 दिवसांपासून राजकीय अभिनिवेश बाळगून स्वतःच्या तत्कालिक फायद्यासाठी ज्या प्रकारे मंडळाला, लोकमान्य टिळकांना बदनाम करायचं काम केलं जातं आहे त्याचा मंडळाचा अध्यक्ष म्हणून मी पूर्णतः निषेध करतो आहे. कुठल्याही प्रकारे मंडळाची बाजू लक्षात न घेता किंवा कागदपत्रांची शहानिशा न करता बेफाम आणि बेछूट जे आरोप केलेले आहेत त्यांचं मी पूर्णतः खंडन करतो आहे. धन्यवाद. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की 1818 साली मराठी राज्य लयाला गेल्यानंतर इथं इंग्रजांचं राज्य आलं. इंग्रजांनी रायगड किल्ला जिंकून घेतला आणि जाणीवपूर्वक रायगडावरचे अवशेष नष्ट केले. एवढंच नव्हे तर रायगडावर कुठल्याही सामान्य व्यक्तीला जाण्याला मनाई केली आणि याचा परिणाम शिवतीर्थ रायगड याकडं साहजिकच लोकांचं दुर्लक्ष झालं. रायगडाची दुरावस्था झाली ही इंग्रजांना अपेक्षितच होती. समाधीची दुरावस्था झाली हेही ब्रिटिशांनी जाणीवपूर्वक केलं आणि अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये एक जेम्स डग्लस नावाची व्यक्ती तिथे जाते आणि ते ब्रिटिश सरकारला, बघा जेम्स डग्लस हा इतिहासप्रेमी आहे आणि त्याला शिवाजी महाराजांच्या कार्याचं महत्त्व कळालेलं आहे आणि तोच ब्रिटिश सरकारला सुनावतोय की काय चाललं आहे आणि यातून लोकजागृती होते आहे. हिराबागेमध्ये सभा होते आहे, लोकमान्य टिळकांच्या प्रयत्नातून होते आहे. त्याला न्यायमूर्ती रानडे आहेत, न्यायमूर्ती तेलंग आहे, न्यायमूर्ती कुंटे आहेत. ही सगळी मंडळी त्यावेळची जी भारताच्या एकूण समाजकारण राष्ट्रकारणामध्ये ज्यांचं नेतृत्व आपल्याला दिसून येतं ही मंडळी शिवाजी महाराजांविषयीच्या भक्तीतून इथं आली आणि त्यातून ही प्रक्रिया सुरू झाली आहे. आणि पुढच्याच वर्षी पुन्हा हिराबागेमध्ये लोकमान्य टिळकांच्या प्रयत्नातून दुसरी सभा झाली. त्यामध्ये सगळी ऐतिहासिक घराणी, त्यामध्ये ज्यांच्याकडं रायगड किल्ला होता यशवंतराव पुतनीसांचे वंशज, पंतप्रतिनिधी आहेत, सेनापती दाभाड्यांचे वंशज आहेत, असे अनेक ऐतिहासिक घराण्यांनी एकत्र येऊन की बाबा हे कार्य पुढं न्यायचं असेल आणि शिवाजी महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार करायचा असेल तर याला एकच व्यक्ती सक्षम आहे, ती म्हणजे लोकमान्य टिळक हे कार्य पुढं नेण्यासाठी. आणि म्हणून लोकमान्य टिळकांकडे याची जबाबदारी दिली. लोकमान्यांनी ती स्वीकारली आणि अथक त्यांनी प्रयत्न केले. अनेक अडचणी आल्या. लोकमान्य टिळकांनी 1896 पहिला शिवजन्मोत्सव आणि पुण्यतिथी सोहळा रायगडावर सुरू केला आणि लोकमान्य टिळक शिवजन्म आणि शिवपुण्यतिथीच्या माध्यमातून एक स्वातंत्र्याची चळवळ निर्माण करतायत की जी आपल्या ह्या ब्रिटिश राज्यासाठी अत्यंत धोकादायक आहे. हा विचार करून ब्रिटिशांनी लोकमान्य टिळकांवर राज्यद्रोहाचा खटला भरून त्यांना मंडालेमध्ये टाकलं आणि त्याचा परिणाम 4 वर्ष ही शिवजन्मोत्सव पुण्यतिथी सोहळा थांबला आणि लोकमान्य टिळक पुन्हा भारतात आले. पुन्हा तुम्हाला आश्चर्य वाटेल की 15 वर्षांपूर्वी मी ब्रिटिशांचा एक गुप्त अहवाल प्रसिद्ध केला होता
की लोकमान्य टिळक ह्या शिवजन्मोत्सवासाठी लक्षात ठेवा एवढ्या वृद्ध वयामध्ये बैलगाडीतून लोकमान्य टिळक हे रायगडापर्यंत गेले पुण्यातून आणि मार्गावर जे लोकांनी त्यांचं उत्स्फूर्त स्वागत केलं याचा गुप्त अहवाल ब्रिटिशांनी काढला होता इंटेलिजन्स आणि तो मला आर्किओलॉजीमध्ये मिळाला होता आणि किती प्रतिकूल प्रत्येक व्यक्तीच्या घराची झडती घेतली ब्रिटिशांनी म्हणजे लोकमान्य टिळकांनी किंवा त्या स्वातंत्र्य सैनिकांनी हे जे कार्य सुरू केलं ते शिवभक्तांनी जे कार्य सुरू केलं हे किती कठीण होतं किती प्रतिकूल परिस्थिती ते होतं आणि त्यातून हे कार्य त्यांनी केलं त्या प्रत्येक जे मंडळी लोकमान्य टिळकांना भेटली किंवा ह्या चळवळीत आली त्या सगळ्यांच्या व्यक्तींचा संपूर्ण अहवाल हा ब्रिटिशांनी मुंबई आर्काइव्हमध्ये जतन करून ठेवला तो मी 15 वर्षांपूर्वी जगासमोर आणला आणि हे लोक बघा एक आहे उमाजी नाईकांनी 1822 सालीच सुरू केलं 1828मध्ये त्यांना फाशी दिली उमाजी नाईक असेल वासुदेव बळवंत फडके असतील 1857मध्ये सहभागी झालेले लाखो देशभक्त असतील सावरकर असतील लोकमान्य टिळक असतील ह्या सगळ्यांनी ही चळवळ पुढं नेलेली आहे दुर्दैवाने त्यांच्या हयातीमध्ये त्यांना यश मिळालं नाही स्वातंत्र्याच्या चळवळीचं 1947 साली त्याला स्वातंत्र्य मिळालं याचा अर्थ त्यांच्या हयातीमध्ये स्वातंत्र्य मिळालं नाही याचा अर्थ त्यांचा त्या चळवळीशी संबंध नाही असं म्हणणं म्हणजे त्यांच्याशी कृतज्ञता व्यक्त करणं एवढं हे दुर्दैव आहे लोकमान्य टिळकांचा सहभाग त्यांनी केलेले प्रयत्न हे आपल्यासमोर आहेत आता बघा जर ब्रिटिश सरकार त्या समाधीला जर परवानगीच देत नसेल तर लोकमान्य टिळक ती कशी बांधू शकतील पण त्यासाठी सगळे प्रयत्न केले आणि त्याच प्रयत्नाचं फलित म्हणून आणि जनतेच्या दबाव गटाचा परिणाम म्हणून या समितीला ब्रिटिश सरकारला 1825मध्ये परवानगी द्यावी लागली आणि ती ब्रिटिश सरकारची जी अधिकृत गॅझेट आहे त्यामध्ये ही परवानगी रायगड स्मारक मंडळाला दिलेली आहे ह्याचे कागदपत्र आहे आणि त्या समितीने आता बघा शिवाजी महाराजांचं निधन झालं आणि निधनानंतर छत्रपती संभाजी महाराजांच्या काळामध्ये राजाराम महाराजांच्याकडून शिवाजी महाराजांवर तिथं कार्य झालं उत्तर कार्य झालं आणि तिथं एक साध्या पद्धतीची जी ज्याचं फक्त फाउंडेशन आहे अशा समाधीची स्थापना झाली परंतु तिचीही दुरावस्था झाली आणि आज जी मेघडंबरी आहे ती लोकमान्य टिळकांच्या प्रयत्नातून किंवा श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाच्या माध्यमातून झालेली आहे आणि याचा सगळा हा इतिहास आहे आपण इतिहासकार आम्ही आहे आणि आम्ही कागदपत्राच्या माध्यमातून मांडतो आम्ही कुठल्याही पुराव्याशिवाय आमचं कोणचंही विधान करत नाही आणि आम्ही आपल्यासमोर ते सादर केलेलं आहे आम्हाला कुठलाही जातीचा अभिनवेश नाही आम्ही कुठल्याही राजकीय उद्दिष्टासाठी करत नाही श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाचा कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही संघटनेशी नाही कुठल्याही जाती ह्याच्याशी अस्मितेशी संबंध आहे आमची पूर्ण निष्ठा छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या कार्यावर आहे या देशाच्या लोकशाहीवर आहे आणि आम्ही लोकशाहीच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांच्या समोर आमचं जे काही म्हणणं आहे ते मांडलेलं आहे कुणाच्या मनात काही शंका असेल आणि आमचे इथं माझे अध्यक्ष की जे 18 वर्ष मंडळाचे अध्यक्ष होते जगदीशराव कदमही आहे कुणाच्या मनात काही शंका असतील काही प्रश्न असतील तर निश्चित आपण मांडावेत आम्ही आपल्याला उत्तर देण्याचा प्रश्न विचारण्यापूर्वी दोनच बाबींचा मी आपल्याला संदर्भ देऊ इच्छितो कारण की आत्तापर्यंतच्या या बोलण्यातनं आमच्या मंडळाचे अध्यक्ष रघुजीराजे सरकार्यवाह पांडुरंगजी यांनी मंडळाची भूमिका स्पष्ट केलेली आहे पूर्णतः अराजकीय असलेलं हे श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ आणि ज्याच्यामध्ये केवळ आणि केवळ पहिल्यापासनं एकच विचार श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी आज तागायत या क्षणापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार त्याचा प्रचार आणि त्याचा प्रसार एकमेव उद्दिष्ट ठेवून गेली 127 वर्ष हे मंडळ कार्य करते आणि म्हणून वाईट वाटलं मनाला की गेल्या 2 दिवसांपासून याच मंडळांच्या उद्दिष्टांना छेद देत लोकमान्य टिळकांच्या नावाने काही
गोष्टींचा उहापोह जो चुकीचा आहे हा इथे या आपल्या समाजामध्ये होतो आहे, त्याचा निषेध करण्यासाठी म्हणून आज आम्ही आपली भूमिका घेऊन आपल्या समोरती आलो, जेणेकरून आपल्या माध्यमातनं समाजासमोर ती श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाची भूमिका जाईल. मी आपल्याला म्हणलं त्याप्रमाणे दोनच गोष्टी, एक म्हणजे जो समाधीचा विषय आहे, हे जे आत्ता तुम्हाला पत्रक दिलेलं आहे नुसतं ते निवेदन नाही आहे, तर त्या निवेदनाबरोबर ती काही कागदपत्रही आहे ज्याच्यामध्ये ब्रिटिश काळापासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या या समाधीच्या विषयातनं श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाचा अस्तित्वाचा जो काही विषय आहे तो आपण कोणी नाही, आम्ही कोणी नाही, स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये जे छत्रपतींना, कारण की त्यांना माहिती होतं की जर छत्रपतींच्या नावाने चळवळ उभी राहिली तर आपल्या स्वातंत्र्याला, आपल्या राज्याला गदा उभी राहील, लोक चळवळीतून महाराजांच्या प्रेरणेने लोक आपल्या विरोधात उभे राहतील आणि आपल्याला इथनं पळून जायला लागेल. म्हणून त्यांनी नेहमीच विरोध केला. त्या सगळ्या विषयाशी संदर्भित त्याच ब्रिटिश सरकारने त्यावेळच्या त्या सगळ्या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी जे जे काही म्हटलेलं आहे पुराव्यानिशी, कागदपत्रांनिशी, त्याची प्रत थोडक्यात आम्ही आपल्याला दिलेली आहे. आपण ती वाचल्यानंतर तुम्हाला स्पष्टता, स्वयंस्पष्ट त्यातलं म्हणणं जे आहे आणि महाराजांच्या या सगळ्या एकंदरीत शिवचरित्र, शिवप्रसार याच्या संदर्भातलं मंडळाचं जे म्हणणं आहे ते आपल्याला सुस्पष्ट होईल. दुसरा विषय आता याच्यामध्ये समाधीच्या जीर्णोद्धाराचा. यांनी जसं सांगितलं, जेम्स डग्लसने 1883 साली ज्या वेळेला तो गेला, एक ब्रिटिश अधिकारी होता, पण ज्या वेळेला त्यांनी महाराजांचं शिवचरित्र वाचलं त्यावेळेला त्याने प्रेरित होऊन, ब्रिटिश होता म्हणून तो तिथनं मुंबईतनं त्या गडावरती वाट काढत गेला, त्याने ती शोधली आणि त्याने बुक ऑफ बॉम्बे जे लिहिलं 1883 साली, त्याच्यामध्ये त्याने त्या समाधीचं वर्णन केलं आणि ते ऐकल्यानंतर मोठी चळवळ सुरू झाली. जसं आत्ता यांनी सांगितलं त्याप्रमाणे हिराबागेमध्ये 30 मे 1895ला आणि 24 एप्रिल त्याच्या अगोदर 1885ला 2 सभा झाल्या, ज्याच्यामध्ये ही सगळी धुरंधर मंडळी, त्यावेळचे सरदार, सेनापती, त्यांचे वंशज, पंतप्रतिनिधी, कुरुंदवाडकर सरकार, ही सगळी मंडळी बोलवली होती आणि त्यांनी सांगितलं की तुमचा राजा आहे, हा आपला राजा आहे, या राजाच्या समाधीचा जीर्णोद्धार झाला पाहिजे आणि त्या राजाच्या पराक्रमाला सुयोजित अशा पद्धतीची ही वास्तू पुनर्उभारणी तिची झाली पाहिजे आणि त्याच्यासाठी म्हणून लोकवर्गणी करण्याची गरज आहे. त्या पद्धतीने पैशांना मराठा आणि केसरीमधनं लोकमान्य टिळकांनी लेख लिहिले, आवाहन केलं लोकांना, पैसे जमा व्हायला लागले आणि ते पैसे जमा करण्यासाठी कुठलं तरी एक मंडळ पाहिजे होतं. ते मंडळ म्हणजेच हे छत्रपती शिवाजी रायगड स्मारक मंडळ. याची नोंदणी त्यावेळची आहे, त्याची कागदपत्र आमच्याकडे आहे, ब्रिटिश काळातली आहे. पैसे जमा व्हायला लागले. पैसे जमा होताना ते सोपं नव्हतं की आपल्याकडे पैसे आले आणि आपण आजही, आम्ही 18 वर्ष काय त्याच्यानंतरही आत्तापर्यंत डोके फोडतोय की या आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये, अगदी हृदयामध्ये ज्यांचं स्थान आहे अशा छत्रपती शिवाजी महाराजांची ती समाधीचं स्थान, अखेरचा श्वास त्यांनी तिथे घेतला, राजधानी महाराजांची ती होती, राज्याभिषेक त्या राजदरबारामध्ये झाला. एवढ्या महत्त्वाच्या असलेल्या वास्तूसाठी त्याची पुनर्उभारणी व्हावी. आज लोकशाहीचं आपलं राज्य आहे, आपण ती परत पुनर्उभारणी तिची केली पाहिजे, जेणेकरून येणाऱ्या पुढच्या समाजातल्या पिढ्यांना काय होतं हे स्वराज्य आणि महाराजांची राजधानी ते लक्षात येईल. पण कायदे आडवे येतात, आजही आपण काही करू शकत नाही. प्रयत्न चालला आहे, होईलही पुढच्या काळात. त्यावेळेला तर ब्रिटिश सरकार होतं, कोण तिथे पाऊल सुद्धा ठेवू देत नव्हतं. अशा वेळेला त्यांची परवानगी घेणं गरजेचं होतं आणि म्हणून अखंड संघर्ष त्यावेळेला लोकमान्य टिळक, दाजी आबा खरे आणि त्यावेळच्या श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केला. 1906 साली त्यावेळच्या तत्कालीन अध्यक्ष खरेंनी ते पत्र लिहिलं लॉर्ड लॅमिंग्टनला आणि त्यांना सांगितलं की आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांची ही जी समाधी आहे याचा जीर्णोद्धार झाला पाहिजे, यथोचित स्मारक आम्ही तिथे उभारू इच्छितो, तुम्ही परवानगी द्या.
नाही दिली, संघर्ष करायला लागला. 2011 साली एक कागद याच्यामध्ये उपलब्ध आहे ज्याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये त्यांनी अनुमती दाखवली अटींवरती. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही 5,000 रुपये देऊ ब्रिटिश सरकार, खर्च 19,043 रुपयांचा आहे, बाकीचे सगळे मंडळाने उभे करायचे, पैसे आमच्याकडे द्यायचे, आम्ही बांधू. लाथाळून टाकलं. मंडळाने सांगितलं नाही होणार असं, आमचाही त्यात सहभाग पाहिजे. ते स्मारक जे आहे ते जीर्णोद्धार करायची वास्तू जी आहे समाधीची ती आम्ही सांगतो त्याप्रमाणे रेखाटन करून त्या पद्धतीने त्याला साजेशी झाली पाहिजे. शेवटी ब्रिटिश सरकारला सुद्धा नमवलं त्यावेळच्या. कारण त्याला असं होतं, हा जो विषय लोकमान्य टिळकांनी उभा केला आणि त्यावेळच्या तत्कालीन श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी हाती घेतला, त्याचा परिणाम असा झाला की 1911 साली ज्या वेळेला सरकारने प्राथमिक त्याला संमती दिली त्यावेळेला खूप मोठ्या प्रमाणामध्ये केवळ पुण्यात नाही, केवळ महाराष्ट्रात नाही, तर हे आपल्या इकडचं सरकारी रेकॉर्ड सांगतंय. आणि त्या सरकारी रेकॉर्ड अनुसार जर वाचन करायचं म्हटलं तर त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलंय सरकारी रेकॉर्डमध्ये की त्या काळच्या मद्रास आणि कलकत्त्याच्या या सगळ्या प्रांत जे होते ब्रिटिश काळातले, तिथे तर याचं समाधान आणि कौतुक झालंच झालं, पण त्याच्याबरोबर ती चायना आणि जपानमध्ये सुद्धा ही बातमी गेली आणि आनंद उत्सव साजरा झाला. लोकांकडनं प्रेशर आलं ब्रिटिश गव्हर्नमेंटला की नाही हे झालं पाहिजे. आणि म्हणून ब्रिटिश सरकारमधले काही अधिकारी आणि त्यावेळच्या एक्झिक्युटिव्ह काउन्सिल मेंबर आपले जे होते, जे कोवासजी, जहांगीर वगैरे मंडळी, या मंडळींनी सांगितलं की नाही आता खूपच मोठ्या प्रमाणामध्ये लोक जागृती होते आणि आपल्याला याला परवानगी द्यायला लागेल. डेक्कन बँकेत ते पैसे ठेवलेले 25,000 रुपये डेक्कन बँक बुडाली. आता अध्यक्षांनी आपल्याला तो संदर्भ दिला. पण म्हणून रायगड स्मारक मंडळाचे कार्यकर्ते, लोकमान्य टिळक आणि त्यावेळची मंडळी, सरदार सेनापती आणि ही सगळी मंडळी ही थकली नाही. यांनी तो प्रयत्न सोडला नाही. ती डुबली बँक, तरी त्याच्यानंतर हे 19,043 रुपये समाधीसाठी लागणारे 5,000 रुपयात ती होणार नाही म्हणल्यानंतर सरकारने अट टाकली की तुम्ही उभे करा. आपण श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाच्या त्यावेळच्या कार्यकर्त्यांनी तुमच्या आमच्या पूर्वजांकडनं ते पैसे उभे केले. 12,000 रुपये उभे केल्याची नोंद आहे. आणि ते 5,000ही शेवटी दिले नाहीत बरं का. ब्रिटिश सरकारने कबूल केलेले 5,000 शेवटपर्यंत दिले नाही. आज आपल्याला कल्पना येईल की 5,000, 19,000, 2,000 याचं आजचं मूल्य कित्येक पटीत आहे. लक्षात ठेवा. सांगतो बाबा, 1900 सालची याच्यामध्ये त्या 19,043 पैकी 12,000 आणि 5 17,000 रुपये, 2,043 रुपये तरी राहिले. त्यावेळेला काय करायचं तर हे कोवासजी जहांगीर पुढे आले, सर कोवासजी जहांगीर. त्यांनी सांगितलं की 2,043 रुपये जे आहेत त्यावेळेचे आर्किओलॉजी डिपार्टमेंट आहेत त्यांनी त्याच्यात घालावे आणि या समाधीचा जीर्णोद्धार करावा. आणि त्याच्यानंतर 6 फेब्रुवारी 1925 साली रायगड स्मारक मंडळाच्या या चळवळीला लोकप्रेरणेतून, लोकजागृतीमधनं त्यावेळच्या आपण पारतंत्र्यात होतो पण तरीही यश आलं. ब्रिटिश सरकारला वाकायला लागलं. 6 फेब्रुवारी 1925 साली या समाधीच्या जीर्णोद्धारासाठी परवानगी दिली गेली. 3 जणांचं मंडळ ठरलं. एक म्हणजे श्री शिवाजी रायगड स्मारक यांचे अध्यक्ष सेक्रेटरी, एक म्हणजे आर्किओलॉजी आणि तिसरे म्हणजे सुप्रिटेंडिंग इंजिनियर रत्नागिरी PWD यांनी एकत्र येऊन रायगड मंडळाने तयार केलेला जो आराखडा आहे आजच्या समाधीचा तो सगळ्यांनी तपासायचा. त्याच्यात काही सुधारणा असतील तर सुचवायच्या, तो मान्य करायला पाठवायचा. त्यांनी मान्यता दिली. 6 फेब्रुवारी 1925ला रायगड स्मारक मंडळाच्या देखरेखीखाली हे काम चालू झालं. 1 वर्षात 24 एप्रिल 1925ला हे काम पूर्ण झालं. 1926ला आणि नागपूरकर भोसलेंच्या प्रमुख उपस्थितीमध्ये त्यावेळेचे रायगड स्मारक मंडळाचे अध्यक्ष आणि कार्यवाह नचिकेळकर, कारण की त्यावेळेला खरेही गेले होते आणि टिळकही गेले होते, त्यामुळे यांच्या उपस्थितीमध्ये हा जीर्णोद्धाराचा
समाधीचा कार्यक्रम झाला. आज रायगडवरती आपण जी समाधी बघतो आहोत जीर्णोद्धारित वरच्या मेघडंबरीसहित, ती समाधी आजपासून जवळपास 97 वर्षांपूर्वी श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ यांच्या प्रेरणेतनं आणि जनसामान्यांच्या कृतीतून उभी राहिलेली समाधीची वास्तू आजही आपण ती बघतोय. श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ फक्त एवढं करून भागलं नाही. 127 वर्षांपासनं पुण्यतिथीचा अभिवादन कार्यक्रम मंडळाचे कार्यकर्ते तिथे जाऊन करताय, महाराजांचं स्मरण करतायत. राज्यातनं तिथीनुसार होणारा हा कार्यक्रम राज्यातनं शेकडो शिवप्रेमी दरवर्षी येत आहेत. या आजपर्यंत सांगायचं म्हणलं तर छत्रपती महाराजांच्या, शिवाजी महाराजांच्या या पुण्यतिथीसाठी श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाच्या विनंतीला मान देऊन 2 प्रधानमंत्री आलेत. 300व्या पुण्यतिथीला 1980 साली त्यावेळच्या प्रधानमंत्री स्वर्गीय इंदिराजी आल्या होत्या. आपल्याला कल्पना असेल काही वरिष्ठ मंडळींना. 1999 साली त्यावेळचे प्रधानमंत्री स्वर्गीय अटलजी आले होते पुण्यतिथीच्या कार्यक्रमाला. त्या व्यतिरिक्त उपपंतप्रधान येऊन गेले, शरदराव पवार साहेब येऊन गेले. आपल्या या राज्याचे आजपर्यंत झालेले अनेक मुख्यमंत्री या पुण्यतिथीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून गेलेत. त्यांनी अभिवादन केलं या महाराजांच्या पुण्यस्मृतीला. आमच्या इकडे ज्या वेळेला टिळक आपले सभापती त्यावेळेस जे या मंडळाचे अध्यक्ष होते त्यावेळेला तर ज्ञानी झैलसिंग सुद्धा येऊन गेले या पुण्यतिथीला. इतकी मोठी मंडळी या पुण्यतिथीच्या कार्यक्रमासाठी येऊन गेली. सर्व समाजातली. बाबू जगजीवनराम बापू पण येऊन गेले. प्रश्न विचारायला प्रश्न विचार. मी आम्ही म्हणत नाही. 1800 साली आपल्या 74 सालच्या पुस्तकामध्ये महाराष्ट्र सरकारच्या पुरातत्व खात्याने ह्या अधिकृत अहवालामध्ये जे म्हटलेलं आहे त्यामध्ये जेम्स डग्लस त्या 1883 मध्ये तिथे गेला. त्यांनी या समाधीच्या दुरावस्थेकडं टाइम्स ऑफ इंडियाच्या माध्यमातून लक्ष वेधलं आणि त्याचा हा परिणाम आहे. आता त्याच्या अगोदर आम्ही एवढंच सांगतो की नाही, मी एवढंच सांगतो तुम्हाला की जे 1883 मध्ये जेम्स डग्लसने हे केलं, 1895 मध्ये समिती स्थापन झाली. मधल्या काळामध्ये काय घडलं हे आम्हाला आमच्याकडे पुरावा नाही. असेल कोणाकडे तर त्यांनी मांडावं, आमचं काही म्हणणं नाही. आम्ही लोकमान्य टिळकांनी समाधीचा शोध लावला असं कुठेही म्हटलेलं नाही. मी पहिल्यांदा सांगतो की लोकमान्य टिळकांनी समाधीचा शोध लावला असं श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाने कुठेही म्हटलेलं नाही. तर या समाधीचा मधल्या काळात कोणी शोध लावला याविषयी मी काहीच नाही, कारण ते महाराष्ट्र सरकारचं डॉक्युमेंट्स आहे आणि ते त्यात जे काय आहे तेच मी मांडलेलं आहे. दुसरी गोष्ट अहो मला माहितीच नाही ना, माझ्याकडे कागदच नाही तर मी कशाबद्दल म्हणेल. मला माहीत नाही. कोणाकडे असेल तर त्यांनी निश्चित सादर करावा की या दिवशी गेले असतील. माझं काहीच म्हणणं नाही ना, मी इतिहासकार आहे. जर कोणी पुरावा म्हटला तर मी त्याला होकार द्यायला माझं काही नाही. मी कशाला नाकारेल. बरं सर, आपण इतिहास अभ्यासक पण आता आपण कधी शोध नाही घेतला की महात्मा फुले तिथे गेले होते आणि असं काही माझ्यापर्यंत आहे बघा. मी इतिहास संशोधक आहे पण जगातली सगळीच कागदपत्र मी अभ्यासतो का? माझ्यापर्यंत जे आलं ते मी अभ्यासलं. कोणाला जर शोध लागला असेल तर त्यांनी सादर केलं पाहिजे. सादर झाल्यावर आपण मान्य केलं पाहिजे. त्यात काय वावग आहे? महात्मा फुले तिथे गेले असतील आणि त्यांनी त्याचा शोध घेतला असेल तर ते नाकारण्याचं मला काय कारण आहे? सर, मगाशी आपण उमाजी नायकांचा उल्लेख केला, पडवळ फडकेंचा उल्लेख केला, सावरकरांचा केला. महात्मा फुलेंचा त्याच्यामध्ये कुठेच उल्लेख आढळत नाही. म्हणजे त्यांनी काहीच नाही केलं असं. मी असं काही म्हटलंच नाही. मी काय म्हटलं? स्वातंत्र्याची चळवळ. मी उमाजी नाईक रायगडावर गेले असं म्हटलंय का? तुम्ही काहीतरी गैरसमज करून घेताय. मी स्वातंत्र्याच्या चळवळीसाठी ज्यांनी कार्य केलं त्यांना त्यांच्या हयातीमध्ये यश मिळालं नाही याचा अर्थ त्यांनी काही केलं नाही असं म्हणणं कसं चुकीचंच आहे. असं एवढंच म्हणणं माझं दुसरं काय. आणि ही चळवळ एवढी मोठी होती की लाल बाल पाल पंजाबमध्ये आणि बंगालमध्ये याविषयी आंदोलनं झाली शिवाजी महाराजांच्या समाधीविषयी आणि त्याचं हे यश आहे.
हां बोला. आपले काय होतं विषय एकदम- हां म्हणून बोला ना. राज ठाकरेंनी त्या औरंगाबादच्या सभेमध्ये जे असं म्हटलं ना की लोकमान्य टिळकांनी रायगडावर समाधी बांधली, हो. त्याच्याबद्दल काय म्हणणं? मी एवढंच सांगितलं, पुन्हा एकदा सांगतो, समाधीच्या दुरावस्थेविषयी आणि समाधीची जी आत्ता असलेली स्थिती याविषयी लोकमान्य टिळकांनी सुरुवात केली एका संस्थेच्या माध्यमातून. त्यांच्या दुर्दैवाने त्यांच्या हयातीमध्ये त्यांनी हातामध्ये घेतलेलं कार्य पूर्णत्वाला गेलं नाही, परंतु त्यांच्या निधनानंतर त्यांच्या सहकाऱ्यांनी आणि श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळांनी लोकमान्य टिळकांचं हे जे स्वप्न हे पुरं केलं. किंवा आपल्या सगळ्यांची जी इच्छा होती, हे लोकमान्य टिळकांचं स्वप्न होतं का, तर ह्या महाराष्ट्र नव्हे तर देशातल्या प्रत्येक शिवभक्ताचं स्वप्न होतं आणि ते शिवाजी रायगड स्मारक मंडळाने पूर्ण केलं. एवढंच मला माहिती. राज ठाकरेंनी जे वक्तव्य केलं त्याचा आपण निषेध करताय. मी कशाबद्दल, मला काय करायचं आहे, मी काही राजकीय इथं मला कुठल्याही व्यक्तीचं राजकीय संघटनेचं नाव घेण्याची देखील इच्छा नाही. तो त्यांचा एजेंडा आहे. ते ठाकरेंच्या वक्तव्याला इतिहासाचा काही आधार नाही असं तरी म्हणू शकता का तुम्ही? अहो मी कसं म्हणेल, मी काय परत म्हणतो त्यांनी बांधली की नाही. आता उदाहरणार्थ एकच सांगतो, मी पुन्हा एकदा सांगतो की जसं उमाजी नायकांचं कार्य सुरू झालं, पण 15 ऑगस्ट 1947 साली उमाजी होते का, भगतसिंग होते का, किंवा सुभाषचंद्र बोस, जे कोण 1947 साली 15 ऑगस्ट 1947 जी व्यक्ती हयात नव्हती यांचा सहभाग नाही का, त्यांना त्याचं श्रेय द्यायचं का नाही, का फक्त जे 1947 साली हयात होते त्यांनी जे स्वातंत्र्य मिळवला, का ती चळवळ पारतंत्र्याच्या पहिल्या दिवसापासून सुरू झालं, त्यांचे त्या बाबतीतले कार्य त्यांचं. पुन्हा आपला विषय पुढे झाला. मला एवढंच म्हणायचं, लोकमान्य टिळकांच्या प्रयत्नातून या समाधीच्या निर्मितीला सुरुवात झाली. दुर्दैवाने लोकमान्य टिळक मधल्या काळात मृत्यू पावले, त्यांचं स्वप्न नंतरच्या काळात पूर्ण झालं. ही समाधी लोकमान्यांनी बांधली असं म्हणण्यापेक्षा लोकमान्यांच्या प्रयत्नातून झाली असं म्हणणं जास्त योग्य आहे असं मला वाटतं. बरोबर आहे. याबाबत अनेक ठिकाणी उल्लेख सुद्धा काय आले, काय आले, महात्मा फुलेंनी माझं काहीच म्हणणं नाही, माझा तो विषयच नाही आता. जयदेव जवळकरांचं जे पुस्तक आहे हा. देशाचे दुश्मन हा. नावाचं, त्याच्यामध्ये लोकमान्य टिळकांवर बरेच आरोप केलेले आहेत. त्याबद्दल माझं काही म्हणणं नाही, ते तुम्ही त्यांचे ते पुस्तक विचार. नाही वाचलेलं का? अहो मला प्रश्न एवढंच आहे, लोकमान्य टिळकांनी काय कार्य केलं हे आपल्या जगजाहीर आहे. हे बघा अनेक प्रवाह असतात, तुम्हाला सांगतो एकाच वेळेस साम्यवादी विचार असतात, समाजवादी असतात, हिंदुत्ववादी असतात, काँग्रेसवादी असतात, ते दुसऱ्याला न करतात. अहो बघा माझं एवढंच म्हणणं आहे की हे राजकीय प्रवाह आहेत, विचारधारा आहेत. एका विचारधारेचा प्रवाहातला मनुष्य दुसऱ्या विचारधारेच्या माणसाला मानत नाही. हा लोकशाहीची प्रक्रिया आहे, कोणी कोणाला मानावं का नाही. लोकमान्य टिळकांनी त्या समाधीचं काम सुरू करण्याआधी त्या ठिकाणी काही होतं की नाही, त्या ठिकाणी काही याच्या आधी कधी बांधलेली होती समाधी का नाही? मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की ज्यावेळेस शिवाजी महाराजांचं निधन झालं त्यावेळेस त्यांच्यावर उत्तर कार्य झालं. ते उत्तर कार्य केल्यानंतर त्या समाधीचं जी काय समाधींची भारतातली पद्धत आहे, तुम्ही कुठेही गेल्यानंतर त्या समाधीची आज जी मेघडंबरी आहे अशी पद्धत त्या काळात नव्हती. तुम्ही कधी बघितले का ऐतिहासिक समयी त्या काळात मराठशाहीच्या काळात अशा पद्धतीने समाधीवर मेघडंबरी उभारण्याची पद्धत नव्हती. आणि जर कोणाकडे असेल तर तुम्ही मला दाखवा की त्या काळामध्ये मराठशाहीमध्ये झालेली आहे, ही नंतरच्या काळात लोकमान्य झालेली टिळकांच्या आहे. नावाने जे राजकारण झालेलं आहे, आपण रायगड स्मारक मंडळाचा निषेध केला. हो बस. राज ठाकरेंचा आपण निषेध केला. नाही आम्ही कुठल्याही कोणत्याही व्यक्तीचा राजकीय- नाही, आम्ही कुठल्याही व्यक्ती आणि संघटनेला आम्ही फक्त आमच्या विचाराशी बांधलेलो आहोत. आम्हाला कुठल्याही व्यक्तीचं नाव घ्यायचं नाही, संघटनेचं नाव घ्यायचं नाही. त्यांची पापं पुण्य त्यांच्याबरोबर, ज्यांचे दृष्टिकोन त्यांच्याबरोबर, ते जातीयवादी आहेत, धर्मांध आहेत, आम्हाला त्याच्याशी काही घेणं नाही. आमच्या व्यासपीठावर इंदिरा गांधी येतात, आमच्या व्यासपीठावर जयसिंग येतात, आमच्या व्यासपीठावर शंकरराव चव्हाण येतात, आमच्या व्यासपीठावर रायगडावर शरद पवार येतात. त्यामुळे आम्ही कुठल्याही राजकीय पक्षाशी बांधलेलो नाही, आम्हाला कुणाचा निषेध करायचा नाही. आम्हाला फक्त जे घडलेलं आहे, मी इतिहासकार आहे, इतिहासकार कुणाचा निषेध करत नाही. इतिहासकार जे घडलं आहे ते लोकांच्या समोर मांडतो, आम्ही ते इतिहासकार म्हणून मांडलेलं आहे. मला प्रश्न आहे की हा, बोला. आता श्रीमंत पवारांची प्रेस कॉन्फरन्स झाली. बरं.
त्याच्यामध्ये कुणाला खूप चांगली समजण्याची भूमिका घेतली हा. आणि त्यामुळे राज ठाकरेंना थोडं उशीर पडावं लागलं. आम्हाला काही आम्हाला काय म्हणणं आहे पुन्हा? आम्हाला काही घेणं नाही. त्यांनी प्रेस कॉन्फरन्स अटेंडच केली केली. ते काय बोलले मला माहित नाही. प्रेस कॉन्फरन्स मी अटेंड केली शेवटच्या 2 मिनिटासाठी मी फक्त आलो. मी काल पण ते माईक खाली माईक करेल ना एक. या तुम्ही. सगळे पण समोर घे, सगळे. राजकीय लोकांचे धंदे असतात. ते शिवाजी महाराज आज हा झेंडा घेऊन मिरवतात, उद्या दुसरा झेंडा घेऊन. त्यामुळं कुठल्याही राजकीय व्यक्तीविषयी इतिहासकार म्हणून मी त्याच्या नादी लागत नाही. मी त्यांना जास्त दक्षही देतो. तर मी तुमचा प्रश्न आम्हाला गरजच नाही ना. इतिहासकारांनी कुणी विचारावं. इतिहास संशोधकाची व्याख्या अतिशय उत्तम आहे की जो फक्त इतिहास समोर आणतो, जगाशी घेणं नसतं. इतिहास मांडणं आमचं काम आहे. तुम्ही मानणं न मानणं आम्हाला त्याच्याशी काही घेणं नसतं. बोला ना, बोला. संदर्भ विचारतात का तुम्हाला की असं झालं? आम्ही कशाला येतात? नाही तर ते इतिहासकार झाले असते, ते कशाला बोलले असते? म्हणजे भाषण करताना आणि विचारलं म्हणजे तुम्ही म्हटले ना समाज आमच्याकडे आले तर देतो, नाही आले तर काय देणार? आम्ही त्याच्या मागं पळत जायचं का? बोला. तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं म्हटलं तर मी त्या प्रेस कॉन्फरन्सला शेवटच्या 2 मिनिटं झालो. ते काय बोलले मला माहीत नाही. मी त्यांची कालची पण जी काही मुलाखत होती बघितली नाही. काल मी माझे पूर्ण सगळं स्टेटमेंट मांडलेली आहे, सर्व कमेंट्स तुमच्यासमोर मांडलेले आहेत आणि त्याच्यामध्ये मी 3च पॉईंट असे नमूद करू इच्छितो की राज ठाकरेंचे ज्यांनी राज ठाकरेंनी जो काही उल्लेख केला त्याचा निषेध मी करत नाही किंवा त्यांच्या विरुद्ध मी बोलत नाही आहे. मी फक्त ते कमेंट केली ह्याच्यावर की जितेंद्र आव्हाड व इंद्रजित सावंत यांनी जे बोलले की लोकमान्य टिळकांनी तिथे एक वीट पण रचली नाही, ह्याच्याबद्दल मी कमेंट केली. दुसरा मुद्दा म्हणजे लोकमान्य टिळकांचं जे योगदान आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीसाठी, रायगडवरच्या समाधीसाठी व शिवजयंती या उत्सवासाठी, ते खुद त्यांनी स्वतः समाधी बांधणं एवढंच आहे आणि कमी नाही. आणि तिसरा पॉईंट म्हणजे मी काल बोललो की संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेने भगिनी व बंधूंनी या समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं जे काम चालू होतं त्याच्या बळी पडू नये आणि सर्व महाराष्ट्रातल्या इतिहास तज्ज्ञांनी एकत्र येऊन सर्व पुरावे आपल्याकडे आहेत आणि आज श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ आपल्या मंडळाने सर्व इतिहास आपल्यासमोर पुराव्यांसकट मांडलेला आहे. त्यामुळे ही एवढीच माझी इच्छा होती आणि ती आज मंडळाने पुरी केलेली आहे. आपणच काल बोलत समाधी लोकांनी समाधी बांधली नाही, आपण काल बोलत ते मी बोललो की टिळक परिवाराने हा कधीच असं म्हटलेलं नाही आहे. पण राज ठाकरे बोलले या विधानामुळे एवढं मोठं राजकारण करावं, टिळकांच्या नावाचा एवढा अपमान करावा, टिळकांच्या कार्याचा अपमान करावा, हे बरोबर नाही. एवढंच माझं कमेंट होती. ते अर्ध सत्य आहे. श्रीमंत कोकटेंनी अजून एक आरोप केलाय की 80,000 रुपये त्या काळात गोळा झाले होते आणि ते हडप केले. पुरावे आहेत त्यांच्याकडं? आहेत त्यांचं म्हणणं नाही, त्यांच्या घरी आहेत का? दाखवा ना, आणा इथं. हे जनता आहे ना, हे एवढे मीडिया आहे. तुझ्या घरी, स्वतःच्या घरी 80,000 का? तुझ्या घरी चिठ्ठी पाठवली होती का कुणी? त्याला म्हणा मांडलं इथं. स्वतःला इतिहास संशोधक म्हणवतो ना, मांडला लोकांच्या समोर. काय केलंय, श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ म्हणून ज्या वेळेला आता आम्ही आमच्याशी बोलतोय त्यावेळेला आम्ही पुराव्याशी आधाराने बोलतो. बोलतोय. याच्यामध्ये पण आमचे लिहिलेले कुठलेही पुरावे कागदपत्र नाहीये. एका कॅमेरा फोकस तो होऊन जातो. नाही, एकाला कसं आहे, मी आपल्याला सांगतो तेही बरोबर मी काय- म्हणताय. एक मिनिट बघा सर, बरं का सर, हो सर, एकाला बोलता येणार नाही इथे. काही विषय काही आम्हाला माहिती आहे. मी 18 वर्ष अध्यक्ष होतो त्याच्यावरती. हे आता अध्यक्ष आहेत. बाळासाहेब तर इतिहास तज्ज्ञ आहेत आणि टिळकांना ते आता नवीन आलेले आहेत या विषयामध्ये. आज काल जे काय झालेलं होतं त्यामुळे त्यांना विनंती केली की तुम्ही पण या, तुमची भूमिका काय मांडायची असेल. पण मी आपल्याला सांगितलं तसं हे संपूर्णतः राजकीय आहे. केवळ एकच उद्देश आमचा डोळ्यासमोर आहे, जो आम्ही आपल्याला सांगितला. एकच शेवटचं सांगतो आपल्याला की हे सामाजिक एकी राहण्याच्या दृष्टिकोनातून, कारण की महाराष्ट्राची परंपरा तुम्हाला आणि मला आपल्या सगळ्यांना चांगली माहिती आहे. त्यामुळे आम्ही तिथे काही चांगले उपक्रम सुरू केले ज्याच्यामध्ये 300 घराणी आहेत आमच्याकडे नावं, जे महाराजांच्या स्वराज्यामध्ये आणि नंतर मराठीशाहीच्या काळामध्ये ज्यांनी योगदान दिलं
आयुष्य दिलं, रक्त सांडलं, आशांचा सन्मान आम्ही या पुण्यतिथीच्या दिवशी करतो. एक शिवसंशोधक म्हणून ज्यांचं आता शिवचरित्रावरची अनेक कागदपत्र अजून उघड व्हायची आहे, त्यांचा चांगला अभ्यास व्हावा, एक चांगला त्यांना आदर्श तयार व्हावा, अशासाठी म्हणून आम्ही शिवसंशोधकांचाही तिथे सन्मान करतो. आणि मिलिटरीमध्ये वरिष्ठ पातळीवरती जे मराठी अधिकारी रिटायर्ड झालेत अशांचा एक सन्मान असतो. त्या अनेक उपक्रम आम्ही करतो. बाकीच्या अध्यक्षांनी सांगितले आपल्याला किंवा आम्ही काय केलं ते डोळ्यासमोर ठेवूनच आम्ही हा सगळा कार्य. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. जमीन वगैरे घेण्यात आली होती का? कोकाटे म्हणाले की स्मारकामार्फत मंडळामार्फत सिंहगडावर 5 एकर जमीन वगैरे घेण्यात आली होती. श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाचा आणि त्या सिंहगडाचा नाही, हे श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ हे फक्त आणि फक्त त्यांच्याकडे पुरावे असतील तर निश्चित मांडा. नाही, किल्ले मी आपल्याला सांगतो, किल्ले रायगडचे थँक्यू. कोणीही उठायचं आणि बेफान आरोप कर, पुरावा मांडावा, आम्ही ते त्याच्यावर धन्यवाद.